नमस्कार मित्रांनो, मी सचिन चव्हाण तुम्हा सर्वांचं MPSC ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे ज्वालामुखी. या संदर्भातील सर्व MCQचा वापर आपण ह्या लेक्चरमध्ये केलेला आहे. वेळ येईल तशी मी तुम्हाला ते सांगेलच की कुठल्या व्हॅल्यूज कुठल्या लाईन्स ह्या MCQ म्हणून आलेल्या आहेत पेपरला त्या. चला मित्रांनो सुरुवात करू. तुम्हा सर्वांना माझा जय जिजाऊ. बघा आता ज्वालामुखी म्हणजे काय ह्या कन्सेप्टपासून आपण बेसिकली सुरुवात करूया. तर बघा, भूकवचाला एक गोलाकार छिद्र पडून भूगर्भातील जो शिलारस आहे, जो मॅग्मा त्याला असं म्हणूयात आपण, जो शिलारस आहे, जो मॅग्मा आहे किंवा बाष्प किंवा इतर वायू किंवा जे काही घटक असतील ते सर्व बाहेर येणं ह्याला ज्वालामुखी असं म्हणतात. म्हणजे भूपृष्ठ आहे, भूपृष्ठाला एक गोलाकार छिद्र पडून भूपृष्ठातील मॅग्मा किंवा इतर गोष्टी भूपृष्ठाच्या बाहेर पडणं ह्याला काय म्हणायचं, ज्वालामुखी. आता फक्त गोलच छिद्र असं जरुरी नाही आहे, पण मॅक्सिमम याच्यामध्ये काय होतं, गोलाकार छिद्र पडूनच जमिनीतून काय होतात, ज्वालामुखी बाहेर निघतात. पण सोबतच कदाचित जमिनीला फक्त अशा भेगा पडतील वेगवेगळ्या जागी आणि त्या वेगवेगळ्या भेगेतून मग जर ज्वालामुखी बाहेर येत असेल किंवा ज्वालामुखीचा जो लावा आहे किंवा जो मॅग्मा आहे तो जर बाहेर येत असेल तर त्याला म्हणतात ज्वालामुखी, त्याला म्हणतात भेगीय ज्वालामुखी असं म्हणतो आपण. आता बघा, एक कन्सेप्ट आहे इथे लगेच की ज्वालामुखीचे शंकू म्हणजे काय. तर बघा, ज्वालामुखीचे शंकू म्हणजे काय असतात. जमीन आहे, खालून ज्वालामुखी येत आहे, तर जेव्हा ज्वालामुखी येतो तो अशा काहीतरी प्रकारात येतो. बाहेर येत आहे ज्वालामुखी, सांडत आहे असा तो पसरत आहे. याच्याभोवती येणारा परत असा पसरेल, याच्याभोवती येणारा ज्वालामुखी परत असा पसरेल, आतून येणारा मॅग्मा परत असा पसरेल, बरोबर. म्हणजे एकंदरीत हा एक त्रिकोणाकृती असा काहीतरी शेप धारण करतो आणि हा जो भाग असतो हा भाग त्याचा ओपन असतो. हा भाग कसा असतो, ओपन असतो. ह्याच भागाला किंवा ह्या स्ट्रक्चरला ज्वालामुखीचा काय म्हणतात, शंकू असं म्हणतात. जसं की इथे बघा, इथे तुम्हाला दिसत आहे हा जो भाग आहे हा ओपन आहे, कारण की हे ज्वालामुखीचं तोंड आहे, याच्यातून काय होतं, ज्वालामुखी बाहेर येतोय. आणि हा जो भाग आहे याच्यावर काय होतं, ज्वालामुखी घसरत जात आहे, ज्वालामुखीचा जो लावा आहे तो घसरत जात आहे. आणि हा जो भाग आहे याच्यावर काय होतं, ज्वालामुखीचं मग निक्षेपण होत राहतं या भागांचं, आणि मग त्याचा आकार कसा होतो, एका कोणासारखा होतो, म्हणून त्याला काय म्हणतात, ज्वालामुखीचे शंकू असं आपण म्हटलेलं आहे. आता बघा, एक महत्त्वाचं आहे इथे परत की ज्वालामुखीतून जे काही व्हॅल्यूज म्हणतो मी परत ज्वालामुखीतून जे काही घटक बाहेर निघतात ते घटक कुठले आहेत बघा. तर खूप सारे घटक आहेत, तुम्हाला जेवढे लक्षात राहतील तेवढे लक्षात ठेवा. शिलारस आहे, ठीक आहे. शिलारस म्हणजे फक्त आणि फक्त खडकांचाच रस असं काही त्याचं मिनिंग नाही आहे. त्याच्यासोबत असणारी खनिजं ह्यांचासुद्धा मग तिथे लिक्विड फॉर्ममध्ये बाहेर येतात. ते काही वायू बाहेर पडतात, काही बाष्प. सर्वात जास्त प्रमाणात बाहेर पडणार जी असते ती असते बाष्प. त्यानंतर सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड हे वायू. इथं आपण सल्फर डायऑक्साईड म्हटलेलं आहे, सल्फरसुद्धा बाहेर पडतं त्याच्यातून. आणि हेच महत्त्वाचं सल्फरचा सोर्स आहे आपल्याकडे, गंधकाचा सोर्स आहे. ज्वालामुखी हे काय आहे, गंधकाचा मेन सोर्स आहे. बघा, शिलारसात काय असतात, तर सिलिका, लोह आणि मॅग्नेशियम हे घटक असतात. अजून काय असतं, राख असते, गंधक असते, गंधक म्हणजेच सल्फर आपण सांगितलं, अमोनियम क्लोराईड, ॲर्गॉन, अल्पबचतीमध्ये काय, अमोनिया, नत्र म्हणजेच नायट्रोजन आणि मिथेन वायूसुद्धा ह्याच्यातून बाहेर पडतो. सर्वात जास्त बाहेर पडणारा घटक आपण आत्ता सांगितलं काय आहे, जलबाष्प. तो किती, 60 ते 90% एवढ्या प्रमाणामध्ये काय बाहेर पडते, जलबाष्प बाहेर पडते. आता जलबाष्प कुठून येते, तर बघा, जमीन आहे, जमिनीच्या खाली कुठून तरी पाण्याचे काहीतरी प्रवाह असतील, असे वाहणारे प्रवाह आहेत. आणि जेव्हा ज्वालामुखी वर येतो, तो जो लावा आहे तो काय करतो, ह्या पाण्याची वाफ करतो. ही वाफ काय होते, वर प्रेशर देते आणि त्यामुळे जमिनीला काय होते, छिद्र पडतं. आणि ते प्रेशरमुळे छिद्र पडल्यानंतर जी काही गोष्ट बाहेर येईल तिच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात काय असते, मग वाफ सर्वात जास्त प्रमाणात असते. दोन शब्द तुम्हाला परत ऐकायला येतील. एक असतो लाव्हारस आणि दुसरा असतो शिलारस. जेव्हा जमिनीच्या खाली ज्वालामुखीचा जो रस आहे किंवा जो मॅग्मा आहे तो जेव्हा जमिनीच्या खाली असतो तर त्याला काय म्हणायचं, शिलारस असं म्हणतात. आणि जेव्हा ही व्हॅल्यू फुटून बाहेर येते, हा घटक जेव्हा बाहेर फुटून पडतो तेव्हा जो रस असतो त्याला काय म्हणतात, लाव्हारस असं म्हटलं जातं. बघा, सिलिकाचं जे घटक आहे, म्हणजे आपण महत्त्वाचा याचा एलिमेंट काय सांगितलं आपल्या लावाचा, सिलिका हा सर्वात महत्त्वाचा काय आहे त्याच्यामधला एलिमेंट आहे. तर त्याच्या घटकानुसार 2 प्रकार पडतात लाव्याचे. एक असतो ॲसिडिक लावा आणि दुसरा असतो बेसिक लावा. एक असतो ॲसिडिक लावा म्हणजे pH या प्रमाणावरून 0 ते इकडे 7 आणि इकडे 0 ते परत 7 अशा प्रमाणे, म्हणजे हे 14 असतात इकडल्या साईडला. 7 म्हणजेच किती, 14. इकडल्या साईडला आपण जेवढं जाऊयात तेवढं काय होतं, ते
ॲसिडिक असतात, म्हणजे 1 पासनं 7 पर्यंत ॲसिडिक असतात आणि 7 पासून इकडल्या 14 पर्यंत ते काय असतात बेसिक. 1 म्हणजे सर्वात जास्त ॲसिड आणि इकडे बेसिक, सॉरी 1च्या जागी इथे किती आहे 0 असतो. 0 म्हणजे सर्वात जास्त ॲसिडिक आणि इकडे 14 म्हणजे काय सर्वात बेसिक असं असतं. त्याच प्रमाणामध्ये बघा आता सिलिकाचं प्रमाण जर 70% किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर त्या लाव्याला काय म्हणायचं ॲसिडिक लाव्हा असं म्हटलं जातं. ॲसिडिक लाव्हा जो असतो तो अत्यंत घट्ट असतो. कसा असतो अत्यंत घट्ट असतो आणि तो रंगाने कसा दिसतो पिवळसर. रंगाने कसा दिसतो तो पिवळसर दिसतो आणि त्याचा उत्कलन बिंदू सुद्धा काय असतो सर्वात जास्त असतो. ठीक आहे मित्रांनो. पुढे बघा जर सिलिकाचं प्रमाण कमी झालं 30% ते 40% एवढाच जर सिलिका त्या लाव्यामध्ये असेल तर तो जो लाव्हा असतो तो कसा असतो घट्ट नसून तो फक्त प्रवाही असतो, म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये असतो. हा पण लिक्विड फॉर्म आहे पण हा सेमी लिक्विड फॉर्म आहे आणि हे जरा जास्त लिक्विड फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेलं असते. याचा रंग जसा पिवळसर वर सांगितला तसा याचा रंग कसा असतो बेसिक लाव्याचा रंग असतो काळसर. आणि हे जे भूकंप असतात किंवा हे जे ज्वालामुखी आहेत हे कसे आहेत शांत स्वरूपाचे असतात. याचं कारण म्हणजे काय तर बघा हे जे घट्ट असल्या कारणाने ज्वालामुखीचा मुख मी जर असा ड्रॉ केला तर इथे काय होतात हे घट्ट वस्तू जमा होतात आणि हे घट्ट असल्या कारणाने पुढच्या वेळेस ज्वालामुखीचं मुख काय होतात बंद होते आणि आतमधून येणारा ज्वालामुखी बाहेर न पडल्या कारणाने इथे काय होतो स्फोट होतो. त्या कारणाने हे काय असतात अत्यंत रौद्र स्वरूपाचे असतात, अत्यंत घातक असतात. पण इथे हा लावा जो आहे हा पातळ असल्या कारणाने तो एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे काही क्रिएट करत नाही, ज्वालामुखीचं मुख ब्लॉक करत नाही. म्हणून ह्याचे जे काही ज्वालामुखी आहेत ते कसे आहेत ते शांत स्वरूपाचे आहेत. ह्यामध्ये काय असतं मग सिलिकाचं प्रमाण कमी असल्यावर कशाचं प्रमाण जास्त असतं तर लोह आणि मॅग्नेशियम याचं प्रमाण काय असतं जास्त असतं. बघा एक डेफिनेशन आहे लावा प्रवाह म्हणजे काय बघा तर लावाचं जे वाहन आहे हे जे बघा इथं दिसतंय लावाचं जे काही वाहन आहे त्याला काय म्हणायचं लावाचा प्रवाह असं म्हणतात. लावाचं जे तापमान आहे ते त्याच्या वितळबिंदूपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये असं नसतं, कारण जेव्हा त्याचा वितळबिंदू होतो तेव्हाच ते पातळ व्हायला लागतं आणि तेवढंच पातळ व्हॅल्यू ती बाहेर काढते, ते पातळ घटक तो बाहेर काढतो. त्याचं तापमान किती असतं तर जवळजवळ 900 डिग्री ते 1200 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान त्या लाव्याचं असतं. बघा आता अजून काही डेफिनेशन्स आहेत तुमच्यासाठी की थिजून घट्ट झालेला लावा जो आहे म्हणजे लावा आहे तो लावा कसा झाला परत असं मुख हा लावा आहे, हा लावा थिजून घट्ट झालेला आहे या साईडचा. तो जर लावा घट्ट असेल तर त्याला आ असं म्हणतात किंवा ठोकळ्याचा लावा असं सुद्धा म्हणतात. हा लावा कसा असतो खडबडीत असतो, अनकुजीदार असतो. आणि दुसरा जो आहे तो पोहोहो पाहाहो असं त्याचं नाव आहे, त्याला दोरखंडी लावा असं सुद्धा म्हणतात. आणि हे रेशमासारखा कसा असतो गुळगुळीत पृष्ठाचा असतो. हे एक महत्त्वाचं आहे. म्हणजेच एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, हा जो आहे हा कसा असेल ॲसिडिक प्रकारचा असेल, कारण की ॲसिडिक प्रकारामध्ये आपण सांगितलं की ते जास्त रौद्र स्वरूपाचे असतात आणि बेसिक कसे असतात शांत असतात. शांत असल्यामुळे ते प्रवाही असतात आणि प्रवाही असलेले हे काय असतील बेसिक असतील. बघा आता उद्रेकाच्या स्वरूपानुसार काही ज्वालामुखीचे आपले प्रकार सुद्धा पडतात. त्याला केंद्रीय ज्वालामुखी आणि भेगीय ज्वालामुखी असं म्हणतात. आपण या लेक्चरच्या सुरुवातीलाच याची डेफिनेशन सांगितली तरी सुद्धा परत एकदा बघूयात की शिलारस जो असतो भूगर्भातील शिलारस एका नळीसारख्या भागातून जेव्हा पृष्ठभागावर येतो, जेव्हा नळीसारख्या भागातून काय करतो तो पृष्ठभागावर येतो तर अशा ज्वालामुखीला काय म्हणतो आपण केंद्रीय ज्वालामुखी म्हणतो. बघा इथे हा मॅग्मा जमा होतो इथे आणि हा मॅग्मा एका नळीच्या स्वरूपामध्ये जमिनीच्या बाहेर आलेला आहे आणि इथे मग त्याचा स्फोट झालेला आहे. तर असं जे ज्वालामुखी आहे त्याला काय म्हणायचे केंद्रीय ज्वालामुखी असं म्हणायचे. ठीक आहे. याच्यामुळं काय होतात तर शंकूच्या आकाराची काय होतात पर्वत तयार होतात. बघा इथे पर्वत तयार झाला कारण की हे असे वाहत आहेत ना, हे वाहत असल्या कारण इथे जे घटक आहेत ते जमा होत राहतील, त्यांचं थर साचत जाईल आणि त्यामुळे काय तयार होतील पर्वत तयार होतील. त्याचे एक्झाम्पल्स बघा फुजियामा जपान, किलीमांजारो टांझानिया हे केंद्रीय ज्वालामुखीचे एक्झाम्पल्स आहेत. पुढे बघूयात आपण भेगीय ज्वालामुखी. तर बघा भूपृष्ठाला अशी नळी क्रिएट न होता फक्त अशा काही भेगा क्रिएट होतील आणि त्या भेगेतून जर ज्वालामुखी बाहेर येत असेल किंवा लावा बाहेर येत असेल तर अशा ज्वालामुखींना काय म्हणायचं भेगीय ज्वालामुखी असं म्हणतात. ठीक आहे. ह्याच्यामुळे काय होतं पदार्थ दोन्ही बाजूला पसरतात बरोबर आणि ज्वालामुखीचे काय तयार होतात तर पठारे तयार होतात. मित्रांनो काय तयार होतात पठारे तयार होतात. त्याचं एक्झाम्पल काय आहे दख्खनचा पठार, डेक्कन प्लॅटो हे त्याचं एक्झाम्पल आहे. म्हणजे केंद्रीय ज्वालामुखीतून काय तयार होतात तर केंद्रीय ज्वालामुखीतून असे पर्वत तयार होतात आणि भेगीय ज्वालामुखीतून काय तयार होतं तर भेगीय ज्वालामुखीतून असे पठार तयार होतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची. बघा आता ज्वालामुखीचा जो उद्रेक आहे त्या उद्रेकानुसार काही त्याचे प्रकार पडलेले आहेत. म्हणजे तो किती जास्त स्फोटक आहे ह्यावरून त्याचे काय करलेले आहेत प्रकार पडलेले आहेत. तर हे प्रकार काय आहेत बघा. ते एक ट्रिक याच्या आधी तुम्ही लक्षात ठेवा HSVP
ही ट्रिक आहे मित्रांनो, HSVP ही अशी ट्रिक आहे. ह्या ट्रिकवरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की जे आपण वर्गीकरण करतोय त्यांच्या उद्रेकाच्या याच्यानुसार, तर हा जो P आहे हा सर्वात जास्त घातक आपल्यासाठी आणि H जो आहे तो सर्वात कमी घातक, अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा आता H फॉर हवाईन ज्वालामुखी, ह्याचे उद्रेक जे आहेत ते फारसे काय असतात, स्फोटक नसतात आणि यांचा जो शिलारस असतो तो कसा असतो, पातळ असतो. म्हणजेच मला सांगा हा ॲसिडिक असेल की बेसिक असेल, तर एक्झॅक्टली हा काय असेल, बेसिक असेल. हे शिलारस कसे असतात, पातळ असतात. ठीक आहे. आणि हे कुठे अस्तित्वात आहेत, तर हवाई बेटांवर दिसतात अशा प्रकारचे उद्रेक. पुढे बघू स्ट्रॉम्बोलियन ज्वालामुखी, हे कसे आहेत, अल्कधर्मी आहेत. यांच्यामध्ये वायूंचं प्रमाण कसं असतं, जास्त असतं आणि हे थोडेसे घट्ट असतात. म्हणजे थोडेसे हे जेवढे पातळ होते त्या पातळपेक्षा हे थोडेसे कसे असतील, घट्ट असतील. म्हणून याचा जो उद्रेक आहे तो कसा असतो, थोडासा स्फोटक प्रकारचा असतो. मग हे कुठं दिसतात, ते भूमध्य समुद्रातील सिसिली बेटांजवळ काय दिसतात, ह्यांचा जो आढळ आहे तो त्या भागामध्ये आढळतो. बघा पुढे वल्कॅनियन ज्वालामुखी, हा तिसरा टाईप पडतो. आता शिलारस कसा झालाय, घट्ट झालाय, कारण की आपण आता बेसिककडून कुठे जातोय, ॲसिडिककडे जातोय. तर हे कसे असेल, ॲसिडिक असेल. उद्रेक जेव्हा बंद होतात तेव्हा जे नलिका आहे त्या नलिकामध्ये काय होतं, शिलारस काय होतो, थंड होतो, तो घट्ट होतो, तो सॉलिड होतो. आणि जेव्हा परत तिथे ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा मुखाच्या थरास असलेला जो खडक आहे तो काय होतो, वर उडवला जातो. त्यामुळे काय असतात, हे अतिशय स्फोटक असतात. मग हे कुठे आहेत, ते स्ट्रॉम्बोली जवळील लिपारी बेट इथे ह्या गोष्टींचा आढळ आहे. त्यानंतर पिलियन ज्वालामुखी, हा एक महत्त्वाचा टाईप आणि हा सर्वात घातक आणि सर्वात जास्त प्रमाणात स्फोटक असलेला ज्वालामुखी आहे. हा कुठे आढळतो, हा पिली या बेटांवर आढळतो. मी ट्रिक तुम्हाला आत्ता सांगितली, HSVP फ्रॉम बेसिक टू ॲसिडिक असा त्याचा प्रवास आहे. ठीक आहे मित्रांनो, ही ट्रिकसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. बघा इथे मी सांगितलं आहे तुम्हाला आत्ताच की हवाईन ज्वालामुखी कुठे आहे, आपला कसा आहे, आपला बेसिक. हा सुद्धा काय आहे, थोडासा बेसिक प्लस ॲसिडिक. हा काय आहे, ॲसिडिक. आणि पिलियन ज्वालामुखी सगळ्यात जास्त काय आहे, ॲसिडिक आहे. बघा या डायग्रामवरून शो होते, इथून आलेला पातळ रस असा प्रवाही आहे, त्यामुळे हे असं तयार होतो. म्हणजे इथे काय तयार होतील, तर इथे काय तयार होतील, पठार तयार होतील. मग स्ट्रॉम्बोलियन ज्वालामुखी हा थोडासा उंच प्रकारचा आहे, याच्यातून परत बाहेर पडणारा जो लावा आहे तो असे जमा होईल, म्हणजे इथून पर्वत तयार होऊ शकतो. वल्कॅनियन ज्वालामुखीचं रेंज बघा, खूप जास्त प्रमाणात स्फोटक आहे आणि पिलियन ज्वालामुखी त्यापेक्षा सगळ्यात जास्त स्फोटक. मित्रांनो ती गोष्ट लक्षात ठेवायची. बघा परत त्या ज्वालामुखीच्या उद्रेकानुसार प्रकार सांगितलेला आपण. भेगीय ज्वालामुखी आणि डायग्रामसुद्धा आहे तिथे तुम्हाला समजण्यासाठी. भेगीय ज्वालामुखी आईसलँडी प्रकार, हे असे प्रकार दिसतील तुम्हाला. याचं जे काही भूगर्भीय रचना तयार होईल नंतर ज्वालामुखीच्या ती अशा प्रकारची असेल. त्यानंतर जो आहे तो आपल्याकडे हवाई प्रकारचा आहे ह्या प्रकारात. त्यानंतर स्ट्रॉम्बोली प्रकारचा थोडासा स्फोटक असणारा तो ह्या प्रकारात दिसेल. नंतर आहे वल्कॅनियन प्रकारचा, तो ह्या प्रकारात दिसेल आपल्याला, थोडासा अतिशय जास्त स्फोटक. नंतर विसियस प्रकारचा जर ज्वालामुखी असेल तर तो अजून जास्त स्फोटक आहे मित्रांनो आपल्याकडे. नंतर पेली प्रकारचा ज्वालामुखी, त्यामध्ये सगळा जमिनीचा जो भूभाग आहे तो नष्ट होतो आहे, परत तिथे ज्वालामुखी तयार होतो. आणि प्लिनी प्रकारचा जो आहे तो जमिनीपासून खूप जास्त उंचावर काय आहे, त्याच्यामध्ये फोर्स आहे, खूप जास्त फोर्सनं जेव्हा बाहेर ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्याला प्लिनी प्रकार असं म्हटलेलं आहे. काही डेफिनेशन्स आहे इथे बघा. अँग्लोमरेट म्हणजे काय बघूयात आपण. तर जेव्हा लाव्हा बाहेर पडतो भूपृष्ठावर, जेव्हा लाव्हा बाहेर पडतो तर त्याचे असे काही कण वेगवेगळ्या दिशेला उडतात. त्याचे कण काय होतात, वेगवेगळ्या दिशेला उडतात. काही छोटे कण असतील, काही मोठे कण असतील, बरोबर. आता हे वरतून जेव्हा खाली येतात तेव्हा हवेमध्येच ते काय होतात, थंड होतात. हवेमध्ये काय होतात, ते थंड होतात आणि जमिनीवर आल्यावर त्यांचे असे तुकडे जमा होतात, त्यांच्या एकमेकावर थर साचत जातात. तर अशा ह्या ज्या तुकडे असतील या तुकड्यांना काय म्हणायचं, अँग्लोमरेट असं म्हणायचं. आणि वेगवेगळ्या गोलाईचे असू शकतील, बरोबर. आता बघा ज्वालामुखी बॉम्ब कशाला म्हणतात, त्यांचा आकार जो असतो तो एक्झॅक्टली गोलाकार होतो. म्हणजे खालून ज्वालामुखीसोबत उडून गेलेले कण जेव्हा वरतून खाली येते ते हवेला त्यांचं प्रतिकर्षण होतं आणि प्रतिकर्षण झाल्यामुळे त्यांचा आकार जो असतो तो ह्या प्रकारचा बनतो. आणि असे गोल झालेले जे आहेत त्याला आपण काय म्हणतो, ज्वालामुखीय बॉम्ब असं म्हणतो. पण जर ते गोल नाही झाले, त्यांचा आकार तसाच राहिला, तर त्यांना आपण म्हणतो ब्रेड क्रस्ट बॉम्ब. काय म्हणतात, ब्रेड क्रस्ट बॉम्ब असं म्हणतात. जसं की इथे बघा, इथे आपण दाखवलेलं आहे ते, हा त्यांचा आकार आहे. हे झाले तुमचे ज्वालामुखीचे बॉम्ब आणि हे काय झाले, यांचा आकार वेगळा आहे, हे काय झाले तुमचे ब्रेड क्रस्ट बॉम्ब.
बघा, बॉम्ब कशाला म्हणायचं, तर ज्या घटकांचा आकार, ज्या खड्यांचा आकार 3 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल त्यांना बॉम्ब असं म्हणतात. ज्या घड्यांचा आकार 3 सेंटीमीटरपेक्षा लहान पण 0.5 सेंटीमीटरपेक्षा मोठा आहे त्यांना आपण लॅपिली असं म्हणतो. आणि जर राख किंवा धूळ म्हणजे काय, तर ज्यांचा आकार 0.5 सेंटीमीटरपेक्षाही कमी असेल त्याला काय म्हणायचं, राख म्हणायचं. आता जमिनीतून काय होते, राख बाहेर पडते आणि ही राख बाहेर पडलेली अशी साचत जाते, बरोबर. ही राख काय होईल, अशी साचत जाईल आणि एकमेकावर यांचे काय होतील, थर पडतील. आणि जर थर घट्ट झाले त्या थराला, घट्ट थरांना काय म्हणतात, टफ असं म्हणतात. या घट्ट थरांना काय म्हणतात, टफ असं म्हटलं जातं. आता बघा, ही जी ज्वालामुखी आहे, ही ज्वालामुखी झाल्यानंतर काही भूरूपसुद्धा निर्माण होतात. तर भूरूप 2 प्रकारचे असतात. एक जमिनीच्या बाहेर निर्माण होणारी भूरूप आणि काही जमिनीच्या आतमध्ये निर्माण होणारी भूरूप. ह्या दोघांचे अभ्यास आपण इथे करणार आहोत. बघा, बाहेर कोणत्या प्रकारचे भूरूप तयार होतात, तर बाहेर तयार होणारं सर्वात महत्त्वाचं भूरूप म्हणजे ज्वालामुखीचे शंकू. आत्ताच आपण सांगितलं ह्या अशा प्रकारचे असतात ते दिसायला. आता या शंकूमध्ये काही प्रकार पडलेले आहेत. सर्वात महत्त्वाचा प्रकार याच्यामध्ये लाव्हा शंकू. लाव्हा 2 प्रकारचा असतो, एक ॲसिडिक असतो, दुसरा बेसिक असतो. हे दोन्ही प्रकारचे शंकू आपल्याला पाहायला मिळतील. जसा जर लाव्हा ॲसिडिक असेल तर ॲसिडिक प्रकारचा त्याला लाव्हा शंकू म्हणायचं आणि बेसिक असेल तर बेसिक प्रकारचा लाव्हा शंकू असं म्हणतात. बेसिक लाव्हा शंकूचा आत्ताच आपण सांगितलं तो कसा असतो, प्रवाही असतो आणि त्यामुळे काय तयार होतात, पठार तयार होतात. जसं की दख्खनचं पठार. तिथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की दख्खनच्या पठारावर आत्तापर्यंत किती ज्वालामुखी झालेल्या आहेत, तर 29 ज्वालामुखी आत्तापर्यंत दख्खनच्या पठारावर झालेल्या आहेत. आणि त्याचे थर जर आपल्याला असे पाहायचे झाले तर महाबळेश्वरवरून त्याचे थर आपण एक्झॅक्टली पाहू शकतो आणि मोजूसुद्धा शकतो. पुढे बघा, आपल्याकडे आहेत राख आणि सिंडर शंकू किंवा अंगारक शंकू. हा एक प्रकार आहे. याच्यामध्ये काय आहे बघा, वायू, खडकांचे तुकडे, राख अशा गोष्टी भूगर्भातून बाहेर पडतात. त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत, तर मेक्सिकोमधील पॉराक्युटिस सिंडर, इटलीमधील नेपल्स अशा प्रकारचे जे काही शहर आहेत तिथे एक माउंट नावाचं ज्वालामुखी आहे, तो सुद्धा हे सिंडर शंकू या प्रकारचे आहेत. संमिश्र शंकू कशा प्रकारचे असतात बघा, तर पहिल्यांदा त्यांचा काय होतो, विस्फोट होतो, नंतर लाव्यांचं संचयन होतं, नंतर खडकांचं संचयन होतं अशा प्रकारामध्ये आणि परत मग त्याचा उद्रेक होतो. ह्याला काय म्हणायचं, संमिश्र शंकू असं म्हणतात. ह्यांचे एक्झाम्पल्स बघा, सिसिली बेटाजवळ माउंट एटना, जपानचा फुजियामा आणि फिलिपाईन्सचा लमेयॉन अशाला जे आहेत त्यांना काय म्हणायचं, संमिश्र शंकू. आता परजीवी शंकू किंवा दुय्यम शंकू असं बघणार आहोत आपण. म्हणजे समजा हा जर शंकू आहे, ह्या शंकूला इथून जर नळी आहे आणि ही नळीतून आपल्याला काय बाहेर पडतात, ज्वालामुखी बाहेर पडतो, लावा बाहेर पडतो. पण जर काही कारणामुळे जर याला असा दुसरा एक रस्ता भेटला आणि जर इथून जर सुद्धा ज्वालामुखीचा जो लावा आहे तो जर बाहेर पडत असेल तर अशा प्रकारच्या शंकूला आपण परजीवी शंकू किंवा दुय्यम शंकू असं म्हणू. तर एक्झाम्पल बघा, सिसिली बेटावर जवळ एक माउंट एटना नावाचा असा परजीवी शंकू आहे. त्याच्यावर किती 100पेक्षा जास्त काय आहेत, दुय्यम शंकू आहेत. इथे बघा, इथे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आपण ज्या दुय्यम शंकूची गोष्ट करतोय तो बघा इथे दिसतील तुम्हाला. याच्यातून याला दुसरा रस्ता भेटला तर इथून जो बाहेर पडतो हा झाला आपला दुय्यम शंकू. ठीक आहे मित्रांनो. सिंडर शंकू बघा, नॉर्मल आपला शंकू त्याला सिंडर शंकू म्हणतात. असा प्रकार जो आहे तो याला सिंडर शंकू असं म्हणूयात. कंपोजिट वोल्कॅनोचा अर्थ बघा, वेगवेगळ्या भागातून त्याला काय होतात, आपला जो लावा जो आहे तो लावा बाहेर पडतोय आणि मध्येच कुठेतरी साचतोय, परत थोडासा बाहेर पडतोय, परत थोडासा काय होतोय, साचतोय. असा जो प्रकार आहे त्याला काय म्हणतात, कंपोजिट म्हणजे संमिश्र शंकू असं म्हणतात. आणि आपण सर्वात पहिल्यांदा जो लावा शंकूचा जो विचार केला होता, ॲसिडिक लावा आणि बेसिक लावा, तो इथल्या प्रमाणामध्ये आहे. हा प्रकारचा तो शंकू आहे मित्रांनो. आता बघा, अजून याचे काही भूपृष्ठावर याचे सुद्धा काही परिणाम दिसतात. महत्त्वाचं म्हणजे ज्वालामुखीच्या भेगा क्रिएट होतात. जर भेगीय ज्वालामुखी असेल तर अशा भेगा पृथ्वीच्या पृष्ठभागावर दिसतील. त्यानंतर लावाचं पठार तयार होऊ शकतं. दख्खनचं पठार, USA मधील कोलंबियाचं पठार हे सुद्धा अग्निक्रियेमुळेच क्रिएट झालेलं आहे. बेटांची निर्मिती होते. जर समजा समुद्रामध्ये जर आपला वोल्कॅनो झाला, म्हणजेच आपला वोल्कॅनो जर झाला, त्या वोल्कॅनोमुळे काय होईल, ज्वालामुखी झाल्यामुळे काय होईल, तिथे जो काही पदार्थ साचत जाईल तो पदार्थ जर साचत समुद्र भागाच्या किंवा समुद्र पृष्ठभागाच्या वर आला असेल तर तिथे काय होईल, एक बेट तयार होईल. ठीक आहे मित्रांनो. तर असं जे बेट असतं ते सुद्धा असं तयार होऊ शकतं. तर बेटांची निर्मिती सुद्धा होऊ शकते. महत्त्वाचं म्हणजे गॅसर्स निर्मिती होते. गॅसर्स म्हणजे काय, तर कारंजा. आणि कसं, उष्णोदकाचे फवारे म्हणजे गरम पाण्याचे फवारे आहेत ते कुठे आहेत, सर्वात जास्त जे गॅसर्स आहेत ते आयर्लंडमध्ये आहेत. त्यानंतर USA मध्ये एक आहे गॅसर आहे, त्याची जी उंची आहे ती 45 मीटर उंचीचं पाणी दर एका तासाने बाहेर पडतं. जसं की हे बघा, जसं दर एक तासाने काय 45 मीटर उंच एवढं पाणी जमिनीतून बाहेर फेकलं जातं.
नंतर एक सोल्फ टारा नावाचे पण कन्सेप्ट किंवा एक घटक तयार होऊ शकतो की ज्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून फक्त आणि फक्त गंधक हाच घटक बाहेर पडतो, तर अशा याला सोल्फ टारा असं म्हणतात. इटलीमधील प्लेग्रायनाइन हे जे जो ज्वालामुखी आहे तो या प्रकारचा आहे. नंतर बघा फ्यूम रोल्स हा एक कन्सेप्ट आहे. फ्यूम रोल्स म्हणजे काय, तर वाफेचे लोट. हे कसे असतात, वाफ असल्याकारणाने ती अत्यंत उष्ण आहे. कुठं सर्वात जास्त प्रमाणात आढळतात, तर न्यूझीलंड आणि बलुचिस्तान ह्या भागामध्ये सर्वात जास्त आढळतात. अलास्कामध्ये काटमाही नावाचं जे काही भाग आहे किंवा तो ज्वालामुखी आहे तिथे काय आहे, तर सहस्त्र धुरांची दरी, याला व्हॅली ऑफ 10,000 स्मोक्स असं म्हटलेलं जातं. एकदम घातक जागा आहे, कारण इथल्या वायूमध्ये, इथल्या वातावरणामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये हानिकारक घटक आहेत, कारण की तिथे आर्गॉन वायूसुद्धा आहे, तिथे गंधक आहे. बघा या डायग्राममध्ये शो होतं की असे वाफेचे घटक बाहेर पडत राहतात. नंतर धूममुखे ह्याचासुद्धा आपण विचार करूयात. धूममुखे म्हणजे काय, दोन उद्रेक व्हायचे आहेत, म्हणजे एकदा एक उद्रेक झाला आणि दुसरा उद्रेक व्हायचा आहे, तर त्याच्या आधी त्या मधल्या काळखंडामध्ये त्यातून काही वायू बाहेर पडतात. ते जे वायू आहेत किंवा ती वाफ आहे, त्या वाफ बाहेर पडणारे जे काही ज्वालामुखी असतील त्या ज्वालामुखीला आपण काय म्हणतो, धूममुखे असं म्हणतो. बघा कधी कधी उष्ण पाण्याचे झरेसुद्धा निर्माण होतात. पाण्यात कॅल्शियम कार्बोनेट आणि सिलिका हे घटक असतात, कारण आपण बघितलं लाव्यामध्ये सर्वात जास्त असणारा घटक कुठला आहे, सिलिका असतो. किंवा याच्यामध्ये अजूनसुद्धा सोबत येणारी खनिजंसुद्धा विरघळलेली असतात, कारण की उष्णता खूप जास्त असते, त्यामुळे याची खनिजंसुद्धा विरघळलेली असतात. उष्णता किती आहे बघा, 200 ते 1000 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान त्या पाण्याचं असतं. याचे एक्झाम्पल्स जर बघितले तर कॅलिफोर्नियातील लासन पार्क, आईसलँड, ठाण्यातल्या अंकलेश्वरी किंवा वज्रेश्वरी हे जे घटक आहेत तिथे, किंवा शिमला इथे जे उष्ण पाण्याचे झरे आहेत ते सुद्धा याच प्रकारातून तयार झालेले आहेत. उष्ण पाण्याच्या झऱ्यामध्ये गंधक मिक्स असल्याकारणाने हे स्किन रोगांसाठी फार चांगलं आहे, म्हणून बऱ्याच वेळेस लोक इथे जाऊन आंघोळ करतात आणि त्यांचे स्किनचे रोग बरे होतात. बघा पुढचं जी गोष्ट आहे ती आहे ज्वालामुखीचं कुंड, त्याला क्रेटर असं म्हणतात. छोटं क्रेटर असेल तर जे काही ज्वालामुखीचं तोंड जर लहान असेल तर त्याला क्रेटर असं म्हणतात, आणि त्या ज्वालामुखीचं तोंड जर खूप मोठं असेल तर त्याला काल्डेरा असं म्हणतात. या काल्डेराची लांबी बघा किती आहे, तर जवळजवळ त्याचा व्यास 3.4 म्हणजे जवळजवळ 3.5 किलोमीटरचा व्यास या काल्डेराचा असतो. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात ज्वालामुखीमधून लावा बाहेर येईल याचा तुम्ही विचार करू शकता मित्रांनो. आता अंतर्गत भागातली काही भूरूपं बघू. आत्तापर्यंत आपण ही भूपृष्ठावरची बघितली होती, आता अंतर्गत भागात काय भूरूपं क्रिएट होतात बघा. तर डाईक हा एक महत्त्वाचा भूरूप क्रिएट होतो. डाईक म्हणजे काय बघा, की ही जमीन आहे आणि जमिनीच्या आतमध्ये अशा काहीतरी रेषा आहेत, ठीक आहे. या रेषेच्या मध्ये ज्वालामुखी जर असा साचून राहिला तर हा अशा प्रकारचा दिसेल, बरोबर. आणि हा अशा प्रकारचा जो भाग आहे याला काय म्हणायचं, डाईक असं म्हणतात. याचे एक्झाम्पल कुठे आहेत, ते स्कॉटलंडच्या वायव्य पाहायला मिळतात. सील आणि शीट हे दोन प्रकार आहेत. म्हणजेच काय, इथे आपण बघितलं की खाचा कशा होत्या, उभ्या होत्या. उभ्या याच्यामध्ये जर ज्वालामुखी अडकून राहिला, लावा अडकून राहिला, तर कालांतराने तो थंड होऊन अशा प्रकारचे खडक तयार होईल, अशा प्रकारचा आकार तयार होईल. पण जर जी छिद्र आहेत आतमधली ती जर अशी आडव्या प्रकारची असतील आणि ती जर ज्वालामुखीने भरलेली असतील, ठीक आहे, तर ते छोटा, ज्याची हाईट कमी आहे, ज्याची रुंदी कमी आहे, अशा प्रकारचा जर असेल तर त्याला सील असं म्हणतात. आणि जर खूप जास्त प्रमाणामध्ये लावा जर साचला असेल तर त्याला शीट असं म्हटलेलं आहे. बघा सील जे आहे तो कसा आहे, पातळ थर आहे, त्याचा विस्तार किती आहे, 2400 किलोमीटर लांबी त्याची असू शकते. आणि शीट जी आहे ती जाड आहे आणि तिचा विस्तार किती, 1 ते 40 मीटर एवढी जाड शीट असू शकते. हे कुठं पाहायला मिळतात, हे उत्तर अमेरिकेतील हडसन इथे पाहायला मिळतात मित्रांनो. पुढे बघूयात आपण लॅकोलिथ याचा वापर करूयात. लॅकोलिथ म्हणजे काय, अशा प्रकारचं जर काही स्ट्रक्चर आहे, याच्यावर जमिनीचा भूभाग आहे, अशा प्रकारच्या जमिनीमधले पोकळ्या आहेत आणि या पोकळीमध्ये जर लावाचं संचयन जर होत गेलं तर हे लावाचं संचयन जे असतं तर ह्याला नंतर कालांतराने ह्याचा भाग हा असा दिसेल, बरोबर. असा दिसणारा जो भाग आहे याला लॅकोलिथ असं म्हणतात. नंतर आहे सिंडार ट्री लॅकोलिथ. म्हणजेच बघा एकावर एक थर साचतात, असेच एकावर एक काय होतात, थर साचत आहेत, कशाचे, ज्वालामुखीच्या लाव्याचे. आणि ते परत असे घुमटाकार थर एकावर एक साचत जातात आणि ह्याला खालनं काय असतात, तर खाली ज्वालामुखीचा लाव्याचा पुरवठा होत असतो, म्हणून हे थर काय होतात, वाढत जातात. तर एकावर एक असे जर थर असतील तर एकावर एक थर असणाऱ्या लॅकोलिथलाच सिंडर ट्री लॅकोलिथ असं म्हणतात. याचं एक्झाम्पल कुठे आहे, तर उत्तर माउंट एलन इथे आपल्याला हे पाहायला मिळतं. दुसरं महत्त्वाचं आहे लॅपोलिथ. लॅपोलिथ म्हणजे हे अशा प्रकारची जर आपल्याकडे
रचना असेल आणि या रचनेमध्ये जर आपल्याकडे लावा जर जमा होत असेल त्याला लॅपोलिथ असं म्हणतात. नंतर फॅकोलिथ आहे. फॅकोलिथ म्हणजे काय, तर खडकांना काय होतं, वळ्यांचा आकार असतो. म्हणजे हे अशा प्रकारचे जर खडक असतील तर इथे कुठेतरी लावा जमा होत राहील, इथे कुठेतरी लावा जमा होत राहील आणि हे अशा प्रकारचं जर स्ट्रक्चर असेल लावा जमत होण्याचं त्याला फॅकोलिथ असं म्हणतात. आणि हे कुठं आढळतं, ते शार्पशायर मधील कार्नॉन एवढ्या टेकड्या ज्या आहेत त्या तिथे फॅकोलिथची उदाहरणं आपल्याला आढळतात. पुढे बघा बॅथोलिथ. आता बॅथोलिथ म्हणजे काय, की जमिनीच्या आतमध्ये खूप दूरपर्यंत असं जर घटक असेल आणि याच्यामध्ये शिलारस जमा होऊन जर तो घटक नंतर कडक झाला असेल किंवा थंड होऊन घट्ट झाला असेल तर असा जो प्रकार आहे त्याला बॅथोलिक असं म्हणतात. जगातील सर्वात मोठा बॅथोलिक कुठे आहे बघा, तर ब्रिटिश कोलंबिया या भागामध्ये आहे आणि त्याचा विस्तार किती आहे तर बघा तो 2400 किलोमीटर, म्हणजे जवळजवळ हिमालयाच्या साईज एवढा. हिमालय किती आहे भारतामध्ये, 2500 किलोमीटर. तर जवळजवळ बॅथोलिकची किती सर्वात जास्त, 2400 किलोमीटर. हिमालयाची जेवढी रुंदी आहे तेवढी याची विस्तार असू शकतो आणि याची जाडी जवळजवळ 160 किलोमीटर एवढी सुद्धा असू शकते. म्हणजे बॅथोलिक म्हणजे खूप मोठा महाखडक असं समजून घ्या. आता बघा हे डाईक आपण आत्ताच एक्झाम्पल घेतलं. हा जो प्रकार आहे याला डाईक म्हणतात कारण की हा थंड झाल्यानंतर हा असाच राहणार आहे. नंतर फ्लो, बाहेर आल्यानंतर हे असे जमा होणार. लॅकोलिथ आपण सांगितला ह्या प्रकाराचा थोडासा घुमटाकार आकार असून आणि त्याला खालून याची नळी जोडलेली असते. कशाची, लाव्याची. नंतर आपण सीलचा विचार केला होता, आडव्या याच्यामध्ये सीलचा विचार केला, पातळ थर आडवा जमा झाला. हा व्होल्कॅनिक क्लोन आहे आणि हा जो आहे हा सगळा काय आहे, बॅथोलिक. बॅथोलिक खूप मोठ्या प्रमाणामध्ये लावा साचणं याला बॅथोलिक असं म्हणतात. आता वर्गीकरण त्याच्या उद्रेकानुसार आपण बघूयात की किती प्रमाणात त्याचं उद्रेक होते यावरून त्यांचं वर्गीकरण ठरलेलं आहे. तर सर्वात म्हणजे सगळ्यात जास्त प्रमाणात असं म्हणता येणार नाही, पण बघा की जे ज्वालामुखी सतत होत राहतात, म्हणजे ज्या ज्वालामुखीच्या कुंडांमधून सतत ज्वालामुखीचे उद्रेक होत राहतात त्या ज्वालामुखींना जागृत ज्वालामुखी असं म्हणतात. ते कधीही त्यांचा उद्रेक होऊ शकतो, त्यांचा काही टाईम फिक्स नाही आहे. एक्झाम्पल बघा, स्ट्रोम्बोली किंवा बॅरन बेट. हा बॅरन बेट जो आहे हा अंदमान निकोबारमधला आहे आणि भारतामधला एकमेव जिवंत ज्वालामुखी जो आहे तो बॅरन बेट आहे. नंतर आपल्याकडे निद्रिस्त ज्वालामुखी आहे. निद्रिस्त म्हणजे काय, की एकेकाळी त्याच्यातून उद्रेक झाला होता पण आता त्याच्यातून कधी उद्रेक होईल हे आपल्याला माहिती नाही. अचानकपणे एखादा उद्रेक होऊ शकतो. तर अशा प्रकारचे जे ज्वालामुखी असतील त्याला निद्रिस्त ज्वालामुखी म्हणतात. एक्झाम्पल क्रेकाटोआ आणि वेसुवियस ज्वालामुखी आहेत. मृत ज्वालामुखी म्हणजे बघा की एकेकाळी त्याच्यातून उद्रेक झाला पण मागच्या ज्ञात काळापासून म्हणजे इतिहासाला जेवढ्यांपासून माहिती आहे तेव्हापासून त्यात कुठलाही नवीन ज्वालामुखी किंवा नवीन ज्वालामुखीचा उद्रेक झाला नाही. तर अशा प्रकारचे जे ज्वालामुखी असतील त्याला मृत ज्वालामुखी म्हणतात. एक्झाम्पल जपानचा फुजियामा पर्वतामधला ज्वालामुखी किंवा नारकोडम जे बेट आहे आपलं अंदमान निकोबारचं, भारतामध्ये एकमेव मृत असलेला ज्वालामुखी जो आहे तो नारकोडम बेटावर आहे. त्यालाच नारकोडम ज्वालामुखी सुद्धा म्हटलेलं आहे आणि ते अंदमान आणि निकोबार इथे आहे. आता बघूयात आपण कारण बघूयात की ज्वालामुखी होण्याचे कारण कुठले कुठले आहेत. तर ज्वालामुखी होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे भूकंप असं आहे. आता तुम्ही म्हणाल भूकंपाचा आणि याचा काय संबंध, तर ज्वालामुखी आला तर भूकंप येतात, ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा. येऊ पण शकतात किंवा नाही पण येऊ शकतात, पण तरीसुद्धा कधी कधी भूकंप येतात हे त्याचं कारण आहे. आणि भूकंपामुळे ज्वालामुखी येतात किंवा येऊ शकतात हे सुद्धा तेवढीच खरी गोष्ट आहे. कारण की जर भूकंप आला म्हणजे काय, तर ह्याच्या कुठल्या तरी भागामध्ये भूकंप आला, ही जमिनीची रचना होती. भूकंप आल्यामुळे ह्या ज्या भेगा आहेत ह्या काय होतील, खूप मोठ्या होतील किंवा त्याची जी साईज आहे ती मोठी होईल, वाढेल. तर अशा वेळेस काय होतं, जमिनीतला हा जो प्रेशरचा भाग आहे तो अचानक या भेगेमधून त्याला रस्ता मिळाल्यामुळे जमिनीच्या बाहेर येऊ शकतो, लावा जमिनीच्या बाहेर येऊ शकतो, म्हणून सुद्धा ज्वालामुखी क्रिएट होतो. किंवा भूकंप आल्यामुळे या जमिनीचा भार इकडे तिकडे शिफ्ट होऊ शकतो, हलू शकतो. इथला भार मोकळा झाल्या कारणाने इथलं प्रेशर कमी होईल आणि खाली जास्त दाबाचा लावा इथून बाहेर निघू शकतो. त्यामुळे भूकंप सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. दुसरं बघूया भूस्खलन. भूस्खलन म्हणजे अचानकपणे जमिनीचा काही भाग तुटून बाहेर पडणं. तुटून बाहेर जर पडला तर तो जो जमिनीचा भाग होता आधी जो बॅलन्स करून ठेवला होता, भूपृष्ठा अंतर्गत दाब आणि भूपृष्ठाच्या बाहेरचा दाब यांनी मिळून तो आता अचानकपणे कमी झाल्यामुळे भूपृष्ठ अंतर्गत जो दाब आहे तो अचानक वाढेल आणि तो दाब वाढल्या कारणाने मग काय होईल, आतमधला जो लावा आहे तो काय होईल, बाहेर येईल. किंवा सबडक्शन हा सुद्धा आहे. इथे एक बेनी ऑफ झोन असा एक कन्सेप्ट तुम्हाला बऱ्याच पुस्तकामध्ये पाहायला मिळेल. हा बेनी ऑफ झोन सुद्धा कन्सेप्ट आहे. बघा, एक अशी भूखंडाची प्लेट आहे, दुसरी अशी भूखंडाची प्लेट आहे. आता ही दुसरीवाली भूखंडाची प्लेट या प्लेट खाली जात आहे, तर हा जो भाग आहे याला बेनी ऑफ झोन म्हणतात. आणि हा भाग दुर्बलावरणाचा असू शकतो. दुर्बलावरणामध्ये आपण बघितलेलं आहे पृथ्वीच्या अंतर्गत रचनेमध्ये की इथं काय असतात, इथे लावा असतो, मॅग्मा असतो आणि या मॅग्मामध्ये जेव्हा
हा जो भाग आहे हा सबडक्ट झाला, म्हणजे त्याच्या आतमध्ये शिरला, तेव्हा अचानकपणे इथून एक लाव्हा जास्त दाबाने काय होऊ शकतो, बाहेर निघू शकतो. तिथे काय होतात, प्रचंड दाब तयार होतो. तिथलं दाब आणि घर्षणामुळे तिथलं तापमान वाढतं. अचानकपणे तिथे मॅग्मासुद्धा तयार होऊ शकतो आणि तिथे काय होतं, मग ज्वालामुखीचा उद्रेक होतो. बघा आता ज्वालामुखीचे आपण परिणामसुद्धा बघून घेऊयात. ज्वालामुखीमुळे मोठे मोठे भूकंप येऊ शकतात, जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ शकते, आत्ताच बघितलं आपण. परत उद्रेकामधून जी काही राख बाहेर पडते, ती राख दुसरीकडे वाहत जाते. वाहत म्हणण्यापेक्षा हवेमधून तिचा प्रवास असू शकतो. हवेमधून जर तिचा प्रवास झाला तर शेजारी पाजारी असणाऱ्या बिल्डिंगवरती जाऊन थांबू शकते. जर ती इमारतींवर जाऊन थांबली तर तिच्यामध्ये असणारी घनता ही जास्त असते. कधी कधी राखेचं प्रमाण एवढं जास्त असतं की ते बिल्डिंग जी आहे, ती जी इमारत आहे, ती त्याला सहन करू शकत नाही आणि ती कोसळू शकते. जर ती राख पिकांवर पडली तर पिकांचं नुकसान होतं. जमिनी नापीक होऊ शकतात, खरबड होतात जमिनी, कारण की त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये गंधक आहे. श्वासाचे अत्यंत गंभीर आजार होऊ शकतात माणसाला. जर ती राख हवेतच राहिली आणि कायमस्वरूपी जर तिथून उद्रेक होत राहिले आणि परत परत जर ही राख हवेत उडत गेली, त्यामुळे सूर्यप्रकाश हा जमिनीवर पोहोचणार नाही. त्यामुळे पृथ्वीचं तापमान कमी होईल. पृथ्वीचं काय होईल, तापमान अचानकपणे कमी होऊ शकतं, कारण की सूर्यप्रकाश जर पोहोचला नाही तर त्यामुळे, आणि कदाचित हिमयुग येऊ शकेल इथपर्यंत सुद्धा ही गोष्ट जाईल. पण अशी शक्यता सध्या पुढच्या काळात तरी नक्कीच नाही आहे. दृश्यमानता शून्यापर्यंत खाली येईल, हा सुद्धा त्याचा कन्सेप्ट आहे, कारण की राख जर असेल तर आपल्याला काही दिसणार नाही. अजून एक महत्त्वाचं म्हणजे सोबत पाऊससुद्धा खूप जास्त पडू शकतो, कारण की बाष्पाचं प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे. बघा आता ज्वालामुखीचे आपण भौगोलिक वितरण हे बघणार आहोत. तर ज्वालामुखीच्या भौगोलिक वितरणामध्ये 3 प्रकारचे वितरणाचा पट्टे पडलेले आहेत जगामध्ये. सर्वात जास्त महत्त्वाचा आहे पॅसिफिक महासागरातील, कारण की हाच एक पट्टा आहे ज्याला रिंग ऑफ फायर असं म्हटलेलं आहे आपण. आणि याच भागामध्ये काय होतात तर जास्त प्रमाणात भूकंप आणि ज्वालामुखी होतात. भूकंप आणि ज्वालामुखी कुठे होतात तर जिथे 2 खंड यांच्या सीमा एकत्र येतात तिथे भूकंप किंवा ज्वालामुखी होऊ शकते. आणि पॅसिफिक महासागरामध्ये नक्कीच 2 खंड एकत्र येतात. बघा कोणकोणते आहेत, तर उत्तर आणि दक्षिण अमेरिकेचा पश्चिम किनारपट्टा याच्यामध्ये मोडतो. आशिया खंडामधले न्यूझीलंड जे आहेत किंवा तिच्या आजूबाजूचे जे काही बेटे आहेत त्यांचा समावेश इथे होतो. जवळजवळ जगातले 66 ज्वालामुखी कुठे घडतात, याच भागामध्ये घडतात. यालाच पॅसिफिकचं अग्निकंकण किंवा पॅसिफिक रिंग ऑफ फायर असं म्हणतात. किंवा बघा अजून काय काय याच्यामध्ये, रॉकी पर्वत आहे, शास्ता, रेनिसर, अँडीज, चिंबोराझो, जपानमधलं फुजियामा, हे काही महत्त्वाचे ज्वालामुखी आहेत ह्याच्यामध्ये येणारे. अटलांटिक पट्ट्यामध्ये आपण थोडंसं अलीकडे येऊया आता पॅसिफिकपासून. तिथे कोण आहे, वेस्ट इंडिज, अटलांटिक महासागरातील आयलंडपासून सेंट हेलेनापर्यंत जे कुठले बेटं आहेत ते सर्व बेटांमध्ये जे काही ज्वालामुखी होतात ते इथे आहेत. हे ज्वालामुखी तेवढ्या प्रकारात स्ट्रॉंग नसतात जेवढे की पॅसिफिकमधले ज्वालामुखी काय आहेत, स्ट्रॉंग असतात. युरेशियन पट्ट्याचा विचार करू म्हणजे भूमध्य समुद्राचा विचार करूया आपण. तो पट्टा युरोपपासून आशिया खंडाच्या मध्यभागातून घडीच्या पर्वतावरून गेलेला आहे. आता घडीचा पर्वत म्हणजे कुठला, तर घडीचा पर्वत म्हणजे आपल्याकडे आहे आपला हिमालय. हा सुद्धा काय आपला घडीचा पर्वत, म्हणजे हिमालयामध्ये सुद्धा काय होऊ शकतात, ज्वालामुखी येऊ शकतात. पण तो कुठल्या भागामध्ये आहे, तो युरेशियन पट्ट्यामध्ये मोडतो. बघा याच्यामध्ये काय काय येतात, इटली, ग्रेशियन द्वीपसमूह, अमेरिका, आशिया मायनर जो आहे त्याच्यामधल्या काही घडीच्या पर्वतरांगा, म्हणजेच आपला जसा की हिंदुकुश पर्वत, हिमालय पर्वत, हे जे आहेत हे याच्यामध्ये येतात. कॉकेशस पर्वत, अफगाणिस्तान, बलुचिस्तान यांच्या सीमावर्ती भागामध्ये सुद्धा काय होऊ शकतात, ज्वालामुखी येऊ शकतात. आणि ते कुठे आहेत, युरेशियन पट्ट्यामध्ये आहेत. बघा रिंग ऑफ फायर इथे तुम्हाला दिसते आहे. या रिंग ऑफ फायरमध्ये बघा महत्त्वाचं पॅसिफिक समुद्र आणि त्याच्या आजूबाजूचा सगळा प्रदेश जो आहे तो कुठलामध्ये मोडतो, रिंग ऑफ फायर. हाच तुमच्या भूकंपामध्ये सुद्धा मोडतो. बघा जागतिक वितरण जर आपण ज्वालामुखीचं पाहिलं तर रिंग ऑफ फायरमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये काय आहेत, ज्वालामुखी आहेत. अटलांटिक महासागरामध्ये त्याच्यापेक्षा कमी. भूमध्य समुद्राच्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात आहेत काही, तिथे समुद्र आणि जमिनीची सीमा एकत्र होते, पण तिथे जास्त प्रमाणात भूकंप होत नाहीत. ज्या तुलनेत पॅसिफिकमध्ये त्यांची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, बाकीच्या भागामध्ये त्यांची फ्रिक्वेन्सी काय आहे, कमी आहे. अटलांटिकमधली त्याची फ्रिक्वेन्सी अत्यंत कमी आहे. सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी जी आहे ती पॅसिफिक महासागरातली, त्यानंतर जी आहे ती भूमध्य समुद्रातली, आणि त्यानंतर जी येते ती अटलांटिक याच्यामधली. आणि अटलांटिकमधले जे भूकंप आणि ज्वालामुखी जे असतील ते कसे आहेत, कमी हानिकारक आहेत, जेवढे की पॅसिफिकमधले जास्त हानिकारक आहेत. मित्रांनो धन्यवाद. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. तुम्हा सर्वांचे आभार. थँक्यू.